ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 1. मगराया ते म्हणे संजयो, तोच अभिप्रावा अवधारी जो. कृष्ण सांगती आता जो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची आगळीकने निजे, जैसे तान्हेलिया तोयसे विजे. की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्र म्हणितले, हे न पुसोतून ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांची या. हे जाणोनी मनी हसिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधू कैसे पाहेल. तेवीची एरुसे घेईल म्हणोनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. तेने आनंदाचे निबोध झालेपणे, साभिप्राय अंतःकरणे. आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्टींचा, प्रसंगू असे आयनीचा. जैसा अक्षरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. तो अध्यायो 6 वरी साहित्याची या बरवा. सांगी जेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोळविकेचे निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेने. एका रसाळपणाची आलोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परी रसना म्हणे रसू हा आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया. ऐसी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तोर सरिसेपणेची बुझावी. जैसा एकला जगचे ववी सहस्र करू. तैसे शब्दांचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असो तो या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगारिली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची फावे. येथ श्रवणाचे निपांगे, वीन श्रोतया होवावे लागे. हे मनाचे निजांगे भोगीजे गा. आहाच बोलाची वालिफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. मन सुखेसी सुरवाडीजे सुख अची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुकिया बहिर्यांची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतया ते कडसावे. जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम कामू. जीही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचून येथीची गोडी नेनती अनिक. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती हा ग्रंथोनी निजे.
आणि तो हिमांशूची जीवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय पहा हो विशेषो नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपहासावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले ते जे. ते बुद्धीही आकळिता सांकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपाधिक उजेडे देखेन मी. जे दिठीही न पविजे, ते दिठीवी न देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ, ना तरी जे धातुवादाही न जोडे. ते लोहीचे पंधरे सांपडे, जरी दैवयोगे चढे परिसू आता हाता. तैसी गुरुकृपा होये, तरी करिता काय आपुनो हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन. अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झनी मानी. एरवी विचार जती जव दोन्ही तव एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषा ते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाई. ना तरी एकची उदक सहजे, परीसी नाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची योगी. जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धिविन सहजे. आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचे नि आधारे, जातीचे नि अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. परी साठो पुनो हे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळ वेरी जयाचेनी. ऐसा तोची संन्यासू, पार्था गा परीएसी. तोची भरवसेनेसी योगेश्वरू. वाचून उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टांको टाकी अनिक मांडीची तो. जैसा क्षाळुनी आले पू एकू, सवेची लाविजे अनिकू. तैसेनी आग्रहाचा पाईकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आधीचे आहे सहजे. की तेची अन्यास सवा ठेविजे सरीसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता आपणपची. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी. गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. आता योग चळाचा निमथा, जरी ठाकावा आथी पार्था. तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. येणे यमनियमांचे नितळवटे, रिघे आसनाची पाऊल वाटे. येई प्राणायामाचे नि आड कंठे वरवतागा. मग प्रत्याहाराचा अधाडा, जो बुद्धीची याही पाया निसरडा. जेथ हटिये सांडिता होडा कडेलग. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे निपाठारे, येता धारणेचे निपैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव.
जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके. ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढू जो निरवधी झाला प्रौढू. तयाची या चिन्हाचा निवाडू सांगेन ऐक. तरी जयाची या इंद्रियाची या घरा नाही विषयांची या एरझारा. जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे. जयाचे सुख दुःखाचे निअंगे झगटले मानसचे ओने घे. विषयपासी ही आलियासी ये न रिघे. हे काय म्हणोनी इंद्रिय कर्माच्या ठाई वाढिनली परी कही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. असते निदेहे ए तुला जोची तूची दिसे निदेला. तोची योगारूढू भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलना हे बोलणे. कवनासी काय दिजेल कवने अद्वैती ये. पैव्यामोहाची ये सेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा. पाठी अवसात येचेओ तै ते आवघेची होय वावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपणाची. म्हणून आपणची आपणया घालू कीज तू असे धनंजया. चित्त देऊनी नाथिली या देहाभिमाना. हा विचारुनी अहंकारू सांडिजे मग असतीची वस्तू होईजे. तरी होईल स्वस्ती सहजे आपण केली. हे रवी कोश कीटकाची या परी तो आपण पया आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे. की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवन ऐकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके. हे रवी होय ते तोची आहे परी काई कीजे बुद्धी तैसी नोहे. देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. जैसी ते शुकाचे नि अंग भारे. नळिका भुविनली ऐरी मोहरे. तेने उडावे परीन पुरे मनशंका. वायाची मान पिळी अटुवे हिये आवळी. टिटांतू नळी धरुणी ठाके. म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेची या पडे खोडा. की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे विन अंतुडला तो सांगपा काय अनिके बांधिला. मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. म्हणून आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू. हेर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले ने घे. तया स्वात्तकरण जिता सकळ कामोपशांता. परमात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा. न लगे मिळो जाणे आकाशा आनाठाया. तैसा देहंकारू नाथिला हा समळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोष्णाची या वाहनी तेथ सुखदुःखाची कडसणी. येन समाती काही बोलणी मानापमानांची. जे जिये वाटा सूर्यू जाये तेवते तेजाचे विश्व होये. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणोनी. देखे मेघोनी सुटती धारा तियान रूपती जैसिया सागरा. तैशी शुभाशुभे योगीश्वरा नभती आने. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो.
मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची, आता व्यापको की एकदेशी, हे उहा पोही जे ऐसी, ते करावी ठेली अपयशी दुजे नवीन. ऐसा शरीरीचे परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेने जिंतली एके इंद्रिये गा, तो जितेंद्रियू सहजे, तोची योगयुक्तू म्हणिजे, जेने साने थोरणे निजे कवने काळी, देखे सोनियाचे निखळ, मेरू एसने ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा, तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा, तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवनो तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला, मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची ये कसवटी वाणिया कीजे, ते जैसी निर्वाण वर्णोची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर, जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे, ऐसे जानने जे बरवे, ते फावले तया आघवे, म्हणून आहाच वहाच न झकवे, येणे आकार चित्रे, घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची संघ सृष्टी, परी तो एक वाचोनी गोठी दुजी नाही, ऐसे निप्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही, जयाचे निबोले धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादी इये खेळू जयाचा, विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू अथी, पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित, ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी, तोची म्हणोनी, ऐसिये असाधारणे, निष्पन्नाची लक्षणे, आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले, जो ज्ञानियांचा बापू, देखणयांचे दिठीचा दीपू, जया दादुलियाचा संकल्पू विश्वरची, प्रणवाची या पेठे, जाहले शब्द ब्रह्म माझिटे, ते जयाची या यशा धाकुटे, वेढून पुरे, जयाचे निअंगिके तेजे, आओ रवी शशीची ये वाणिजे, म्हणून जग हे वेशजे विन असे तया, हा गा नामची एक जयाचे, पाहता गगन ही दिसे टांचे, गुण एक एक काय तयाचे अकळशील तू, म्हणून असो हे वानने, सांगो नेनो कवनाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलये तो, के द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी, तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन, म्हणून ते तैसे बोलणे, नव्हेस पातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया, जया सोहंभाव अटकू, मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाची ये दिठीचा झने कळंकू, लागेल तुझिया प्रेमा, विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय किजेल एकलेया, दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटोनी खेव दिजे, ऐसे कवन आहे, आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी,
ते कवनेसी चावळावी जरी ऐक्य झाले. या काकुळती जनार्दने अनन्योपदेशेचेने हताशने बोला माझी मन मने अलिंगू सरले. हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे. कृष्ण सुखाचे चिरुपडे ओतले गा. हे असो वयसेची ये सेवटी जैसे एकची विये वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता. जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पहा पानवल कैसे चोज के उपदेशू केऊ ते झुंज. परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी. पिसे आणि न भुलवी तरी तेची काई. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा. की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणो तो. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. हो का आत्मनिवेदनातळीची जे पीठिका होय सख्याची. पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. पासीची गोसावीन वर्णिजे मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुनू तो सहजे पडिये हरी. पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे. ते पती होनी कायन वाणिजे पतिव्रता. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनाची या देवा एकायतनो झाला. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतनो झाला. जयाची या आवडीची निपांगे अमूर्त ही मूर्ती आवगे. पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव. काय नादा ते हनबरव जिनोनी आली. हा हो नवलनो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐशी. वाने उमटता ही आकाशी साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदिने तार आणि भावार्थू पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. चाडची निचाडा करी ऐसिया मनोरथी ए थोरी. तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले कृष्णा दिवसे. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला. का शेखी उपेगा गेला पांडवासी. म्हणून बहुदिवस ओळगावा का अवस्वरूपा होनी विनवावा. हा ही सुसु तया सदैवा पडेचीना. हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्हे अंगी नटकती माझ्या. हे रवी या लक्षणांची या निजसारा. मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म या होईजेल. काय जहाले अभ्यासी जेल सांगाल जे. हा हो नोकवनाची कहाणी ऐकोनी श्लघिजत असो अंतःकरणी. ऐसी जहालेपणाची शिरयानी कायसी देवा. हे अंगे म्या होईजे का हे तुले गोसावी अपुले पनकी जो का. तव हसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देखा संतोषू एक न जोडे तवची सुखाची सैंग साकडे. मग जोडली या कवनीकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके. म्हणून ब्रह्म ही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्राद्रिका ही महागू भेटी. तो अधीनु केतुला किरटी जे बोलू ही नसाहे.
मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेष ही देवे अवधारिले. ते तैसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी विळून लगेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणे जे जे हे हा अधिष्ठील, ते आरंभीच या फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. ऐसे विवरोनी या श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथुराजू. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशू अजुनी. पैल योगवृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरून पडला. तीही आत्मबोधाचे निवजुकारे, धाव घेतली एक सरे, की एर सकळ मार्ग निदुसरे सांडुनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्गू जे देखिजे, ते तहान भूक विसरिजे, रात्री दिवसून निजे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्गसुख. निगिजे पूर्विलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची आघरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जानसी तू. तेथ पार्थे म्हणतले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा बुडतो जो मी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, उत्सृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतसो अपैसे वरी पुसिले तुवा. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. जेथ आरानोकाचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुनिव चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मनो होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासोची आपण याते करी, हृदयाते अनुभवीवरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया ही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामू ही परी मागवता निगो विसरे. ऐसे निन राहत याते राहावी, भ्रमत याते बैसवी, थापटोनी चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे, ऐशे शृंगारय्या ही उपजे देखत खेओ. जे येणे माने बरवंट, आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. आणि कही एक पहावे, जे साधकी वसते होआवे, आणि जनाचे निपाय रवे रुळेचीना. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षा कळे ही अति चोखे, निर्झरे काविशेखे सुलभे जेथ. हा आतपुही अळू माळू, जाणिजे तरी शीतळू, पवनो अति निश्चळू मंदू झुळके. बहुत करुणी निशब्द, दाट नरी घे श्वापद, शुकहन षटपद तेऊते नाही. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे, कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. निरंतर नाही, तरी आली गेली काही,
होतू का मयुरी ही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा. तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते. बहुत करुणी एकांते बैसिजे गा. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे. राहील तेथ रचावे असन ऐसे. वरी चोखट मृग सैवडी माझी धूत वस्त्राची घडी. तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे. सुबद्ध राहती अपैसे एक पाडे तैसे ओझा घाली. परी सावयाची उंच होईल तरी अंगहन डोलेल. नीच तरी पावेल भूमी दोषू. म्हणून तैसे न करावे समभावे धरावे. हे बहु असो होवावे असन ऐसे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे. जव काठिन्य विरे अहंभावाचे विषयांचा विसरू पडे. इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे. मग तेनेची बोधे बैसिजे असनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनोधरी. ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. मुद्रेची प्रौढी ऐसी तेची सांगी जेल आता परी एसी. तरी उरू या जगनासी जडो निघाली. चरणतळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाढी संचरी पा. सव्यतो तळी ठेविजे तेने शिवनी मध्ये पिढीजे. वरी बैसे तो सहजे वामचरणो. गुदमेंढ्रो अंतोती चारी अंगुळे निघुती. तेथ सार्ध प्रांती सांडुनिया. माझी अंगुळ एक निघे तेथ टांचे चेने उत्तर भागे. नेहेटीजे वरी अंगे पेललेनी. उचलिले काने निजे तैसे पृष्ठांत उचलिजे. गुल्फद्वय धरिजे तेनेची माने. मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा. पारणीचा पाथा स्वयंभू होय. अर्जुना हे जान मूळबंधाचे लक्षण. वज्रासन गौन नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे. तेथ पानू अंतुले कडे ओहोटी लागे. पैसे वामचरणी बैसे तव बाहू बैसे. वामचरणी बैसे तव बाहू मुळी दिसे थोरी व आली. माझी उभारलेनी दंडे शीर कमळ होय गाडे. नेत्रद्वारीचे कवाडे लागू पाहती. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती. तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. दिठी राहोन अंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे. ते ठाई ठाओ पडे नासाग्र पिठी. ऐसे अंतुच्या अंतुचे रचे बाहेरी मागुते नवचे. म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी. हे चाडसरे आघवी अपयसया. मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे. ते गाडी होऊन हटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे. जो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. नाभीवरी पोखे उदर हे थोके. अंतरी फाके हृदय कोशू. स्वाधिष्ठानावरी चिले काठी. नाभीस्थाना तळवटी. बंधू पडे किरीटी ओढयाना तो. ऐसा शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे. तो अंतू त्राय मोडे मनोधर्माची.
कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमने विरम्ये सावयाची. क्षुधा काय जाहली निद्रा केऊ ते गेली, हे आठवणही हरपली न दिसे वेगा. जो मूळ बंधे कोंडला अपानो मागवता मुरडला, तो सवेची वरी सांकडला धरी फुगू. क्षोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे, मनी पुरेसी झुंजे राहोनिया. मग थावली येवा होटळी सैंग घेऊनी घर डहुळी, बाळपणीची कुही टुळी बाहेर घाली. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कपपित्ताचे थारे उरोने दी. धातूंचे समुद्र उलंडी मेधाचे पर्वत फोडी, अंतली मज्जा काढी अस्थिगत. नाडी सोडवी गात्रांते विघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावेना. व्याधी ते दावी सवेची हिरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडालिन ते. नागिनीचे पिले कुंकुमते नाहले, वळण घेऊन आले से जे जैसे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी, अधोमुख सर्पिनी निदेली असे. विद्युलतेचे विडी वन्ही ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी घोटीव जैसी. तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. तैशी वेढिया ते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसांची भूक, वरीचे वविली ते होय मीश. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू, तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनो भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊ निघाली. मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे. जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास ही भरी. मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वेची खंडभेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. अधोभाग तरी नसंडी परी नखीचे ही सत्व काढी, त्वचा धुनी जडी पांजरेसी. अस्थीचे नळे निरपे शिरांचे हिर ओरपे, तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा, तो गच धरुनी माघारा अंतू घाली. तेथ अध वरवते अंकुचे ऊर्ध्व तळवते खांचे, तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुचित होती. ते तयांते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे. ऐके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य हो निराहे सुन्मेषापाशी. तेथ तृप्तीचे निसंतोषे गरळजे व मी मुखे, तेने तियेचे पियुसे प्राणुजिये. तो अग्नि अंतूनी निघे परीस बाह्य निवंचू लागे, ते वेळू कसू बांधिती अंगे सांडिला पुडती. मार्ग मोडिती नाडीचे नवविधपन वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू,
तो वातीवरी पवनो गिवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी उरे. तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडवणी ढाळे चंद्रामृताचे तळे. कान वढोनी मिळे शक्तिमुखी. तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे. जेथींचा तेथ मुरे प्राण पवनू. तातलिये मुसे मेन निघोनी जाय जैसे. मग कोंदली राहे रसे ओतलेनी. तैसे पिंडाचे नियाकारे ते कळाची का अवतरे. वरी त्वचेचे निपदरे पांघुरली असे. जैसी आभाळाची बुंथी करोनी राहे गबस्ती. मग फिटली या दीप्ती धरुनी घे. तैसा आहाच वारी कोरडा त्वचेचा असे पातोडा. तो झाडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब. अवयव कांतीची भांब तैसी दिसे. ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग. की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव. मज पाहता सावेव शांतीचे ते. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप. की संतोष तरुचे रोप थांबले जैसे. तो कनक पंचकाचा कळा तो कनक चंपकाचा कळा. की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. हो काजे शारदीयेचे निओले चंद्रबिंब पाल्हेले. का तेजेची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. मग देहा कृती बी हे कृतांतुगा. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे. लोपली उघडे बाळदशा. वयसा तरी एतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी. धैर्याची थोरी निरुपमू. कनकमुद्रुमाच्या पालवी रत्निक कळिका नित्य नवी. नखे तैसी बरवी नवी निघती. दातही आन होती परी अपाडे साने जती. जैसी दुबाही बैसे पांती हिरेयांची. माणिक कुलियांची या कनिया सावियाची या अनुमानिया. तैसिया सर्वांगी उधवती आनिया रोमांचिया. करचरण तळे जैसी का रातोत्पले. पोखळ्यो होती डोळे काय सांगो. निडराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे. मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. तैशी पातियांची एक कवळीये न समाये. दिठी जा कोळणी निघो पाहे आधिलीची परी होये. तैसी पांतियाची एक कवळीये न समाये. दिठी आकळोनी निघो पाहे आधिलीची परी होय गगना कवळीती. ऐके देह होय सोनियांचे परी लाघवये वायूचे. जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. मग समुद्र पैलकडील देखे स्वर्गीचा आलोचू माईके. मनोगत ओळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका वळघे चाल तरी उदकी पाऊलन लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाचा पावटी करुणी. मध्यमेचे निदाद राहुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्म या शिवाची करंडी. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया अंतू आली. अनुहताची बोली चावळे ते. शक्तीची या अंगा लागले. बुद्धीचे चैतन्य होते जाहले. ते तेने ऐकिले अळूमाळू.
घोषाच्या कुंडी नादचित्रांची रोपडी प्रणवाची या मोडी रेखली ऐसी हेची कल्पावे तरी जाणिजे परिकल्पिते कैचे आणिजे तरी नेनो काय गाजे तिये ठाई विसरोन गेलो अर्जुना जवनाशू नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणून घुमे तया अनाहताचे निघे मेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज फिटे ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शुदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले निजकांती हरविली मग प्राणोची केवळ झाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तया ना तरी वायूचेने अंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हरपली विजू गगने तैशी हृदय कमळ वेरी दिसे जैसी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एक वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणो केवळ जाणिजे आता नादू बिंदू नेनिजे कळा ज्योती मनाचा हनमारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेताचा दंशू परिदावून गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केने सावडुनी यथार्थाची घडी साडुनी उपलविली म्या जाणुनी ग्राहिक स्रोते एके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या एरवी अधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परिवायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तै ते म्हणिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधको निघोनी जाये मागा पावलांची ओळ राहे तेथ ठाई ठाई होय अनिक मादिक परी तेने काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोपात ही भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवनो हरवी हृदया माझी पाठी आपण एक लावरे परी शरीराचे अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुती ऐसे नाम होये परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी कंकारातर फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पावटी मागा घाली पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरित या जीवी मग ब्रह्मरंध्राची स्थिरावोनी सोमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मा लिंगा धावोनी अंगा घडे मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मा लिंगा धावोनी अंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये
पै मेघाचे निमुखी निवडिला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण या. देवी पिंडाचे निमिषे, पदी पदे प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. आता दुजे हन होते, की एकची हे आई ते, ऐसिये विवंचने पुरते उरेची ना. गगनी गगनलया जाये, ऐसे जे काही आहे, ते अनुभवे जो होय तो होऊन ठाके. म्हणून तेथींची मातू, नचडेची बोलाचा हातू, जेने संवादाची या गावा अंतू पैठिकी जे. अर्जुना एरवी तरी, या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पावै खरी दुरी ठेली. भ्रुलता मागिली कडे, तेथ मकरांचेची अंगण मांडे, सडिया प्राणा सांकडे गगना येता. पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला, मग तया ही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची ठाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या. म्हणून या खरा माझी सांपडे, की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जे कही दैवे अनुभविले फावे, ते आपणची हे ठाकावे होऊन या. पुढती जाणणे ते नाहीचे, म्हणून असो किती हेचे, बोलावे आता वायांचे धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ नशिरे विचाराचा, जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. जे विश्वांचे मूळ, योगद्रुमांचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदी आणि अंतू विरोन गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एव पार्था जे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपाली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणाची झाले जे पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीरी जीही केले, ते अमुचे निपाडे आले निर्वाळले या. परब्रह्माचे निरसे, देहाकृतीची ये मुसे, ओतीव जाहले तैसे दिसते अंगी. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जे हे, काजे आपणा ता देव, हा बोलिले जो उपाओ, तो प्राप्तीचा ठावो म्हणूनी घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगतियाची रीती कळले मज, देवा गोठीचे हे एकता, बुधू उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून येथ काही अनारिसे नाही, परिणाव भरी चित्त देई बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू. परी न शके करू पांगू योग्यतेचा, सहजे अंगिक जे तुले आहे, ते तुलियाचे जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्य ते विन होईल तेची फुसो. जीवीची ये ऐसी धारण, म्हणून फुसावया जाहले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देईजो, हा हो जी अवधारिले. जे हे साधन तुम्ही निरूपिले,
ते आवडतया ही अभ्यासिले फावो शके की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणती काई धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी अनिक ही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे काजी योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे तरी तैसी येथ काही सावियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया हे तुला लिये आयनी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी असर्वथा सर्व योग्यता नाही जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच येथ म्हणितला अधिकारिया अथवा अग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारोनिया निद्रेची या वाटा नवचे ऐसा दुडी वेचीने अवतरणे नाचे ते शरीरीची नव्हे तयाचे मायोगू कवनाचा म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नो हावा का सर्वथा निरोधावा हेही नको आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे क्रिया जात अचरिजे तयाची स्थिती मितला बोलीजे मितलिया पावली चालिजे निद्रे ही मानू धीजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले हे तुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचे निहोते जे इंद्रिया ओपिजे भांते ते संतोषासी वाढते मनची करी बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेत सहजेची योगू घडे नाभ्यासिता जैसे भाग्याची या भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात अपैसे घररी घे तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची राणीवा अलंकारी जे योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योगयुक्तू तू म्हण हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वांताची येया आता तुझे मनोगत जानोनी काही एका मी म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावेगा तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षू नभसी ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे झने सायास घेसी हो मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पायुष्या ते अढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे हे रवी सोपे योगा सारिखे काही आहे म्हणून यासनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधू यया एरवी तरी येणे योगे जे इंद्रिया विंदान लागे ते चित्त भेटो रिगे आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हे मी ते ओळखीची सरिसे सुखाची ये साम्राज्यी बैसे मग आपण समरसे विरोणी जाये जया परते अनिक नाही
जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊन ठाके. मग मी रूपासूनी थोरे, देह दुःखाचे निडोंगरे, दाटी जो पापडी भरे चित्त न दटे. का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेओची नये. ऐसे आपण पारिघोनी ठाये, मग देहाची वासू न पाहे, आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. जया सुखाची या गोडी, मना आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. ते अभ्यासिले नियोगे, सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा. तरी तोची योगू बापा, एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरी हिये घालून मुके जीवित्वासी. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. बुद्धी धैर्या होय वसवटा, मना ते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनिक एके. आता नियमोची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरानो हे. जरी एतुले निश्चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथून नियमोची घेऊन येईल. ऐसे निस्थैर्यची होईल सावयाची की. पाठी की तुलेने एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. तया ते देखून अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. अशी दिसे दुसरे, ते अभ्रजे वीरे, ते गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये, आणि चैतन्याची आघवे होये, ऐसी सुखोपाये आहे ने. या सोपिया योग स्थिती, उकलो देखिला गा बहुती, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे निसांगाते, आले परब्रह्मा अंतो ते. ते सांडुनेने, तैसे होय तिये मेळी, मग साम्य रसाची राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन एके. तरी मी तव सकळ देही, ऐसे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ ऐसे. हे ऐसेची संचले, परस्परे मिसळले, बुद्धी घेपे एतुले होवावेगा. हे रवी तरी अर्जुना, जो एक वटलिया भावना, सर्व भूती अभिन्ना माते भजे. भूतांचे ने अनेकपणे, अनेकनो हे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया, बोलता दिसतसे वाया, हे रवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा, एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे आयुष्य रसे, का गगनाचे निमाने अवकाशू, तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तोगा. इमीत वसकळ देही, असीमित वसकळ देही, असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले, परस्परे मिसळले, बुद्धी घेपे तुले होवावेगा. एरवी तरी अर्जुना, जो एकवटली या भावना,
सर्वभूती अभिन्ना माते भेजे. भूताचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे. केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपानी प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्य रसेल का गगनाचे निमाने अवकाशू. तैसा माझा माझे निरूप रूपसू पुरुषो तो गा. जेने ऐक्याची या दिठी सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पटी तंतू एकू. का स्वरूपे तरी बहुते या हाती. परी तैसी सोनी बहुवेन होती. ऐसी ऐक्यचळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. तो पंचात्मकी सांपडे तरी मग सांग पा कैसे नि अडे. जो प्रतितीचे निपाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे. तरी न म्हणता स्वभावे व्यापको झाला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होये ते करू काही. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे. जो चराचर देखे अखंडित. सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे. दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व. ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे एक एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे. मी ऐसे स्वभावे बोधाले. तया ही देह एकुकीर आथी. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे. ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा. हे तुंते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी. जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुचिया कनवा. परीन पुरो जी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे कैवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सांपडे. एरवी राहटा वया थोडे त्रैलोक्य यया. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. का राहा म्हणतली या राहेल महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यसी हात फळे मिळवणी जाये. जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी. बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घेऊ वावो जया संयमोची होय सावावो. ते मन आपुला स्वभावो सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य होईल. हे विशेष ही न घडेल याची लागी. तव कृष्ण म्हणती साचची बोलता हासी ते तैसेची. यया मनाचा कीर चपळची. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची. यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. परी वैराग्याची न्याधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे. तरी केतुलेने एक अवसरे स्थिरावेल. का जे या मनाचे एकनिके जे देखिले गोडीची आठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. एरवी विराक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिघता कही.
तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. परी यमनियमांची या वाटा नवचिजे, कही वैराग्याची सेन करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. यया झाली या मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे. म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे. तो आरंभी मग्नो हे कैसा पाहो. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके. तरी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हण. अंगी योगाचे होय बळ, तरी मनके तुले चपळ. काय महददी हे सकळ आपुन हे. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके. साचची योग बळेसी न तुके मनोबळ. तरी तोची योगू कैसा केवी जानो. आम्ही तुले दिवस याची मातू ही नेनो. म्हणून मना ते जी म्हणो अनावर. हा आता अवघे या जन्मा, तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा झालो आजी. परी अनिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया. तो तू वाचून फेडावया समर्थो नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवनो एकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विन. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटेने लागला. आत्मसिद्धीची या पुढिला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न एव वेची. ऐसा अस्थू गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ, आळूमाळू सपातळ. विपाये आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोलांतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी. बुडाला तया होजी कवन गती. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. परी तुले हेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे. तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. तरी दिवसाधी ठाकिदा सोहम सिद्धी ते. परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. एके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग. भोगिता ही सांग कांटाळे मन. हा अंतरायो अवचिता, का ओढावला भगवंता. ऐसिया दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहेरी. लांबा उगवे अगरी विभवश्रियेचा. जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यभूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचरू. सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. जया ते गृहदेवता आदी वृद्धी. ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी. तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य श्रोत्री. महासुख क्षेत्री आदिवंत. जे सिद्धांताची या सिंहासनी, राज्य करीती त्रिभुवनी. जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे विवेक द्रुमाचे मुळी, बैसले आहाते नित्यफळी.
तया योगियांची या कुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जैसा. तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावान येता. बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. तिये सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम. स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. आमरी भाट होईजे मग मृत्यू लोका ते वाणिजे. ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी. मग तेची पुढती निर्वधी नवी लाहे. तेथ सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय. तेथ सौरसे वीन जाय बुद्धी तयाची. बळिये इंद्रिये एती मना मन एकवटे पवना. पवन सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेनो काय अपैसे तया तेची कीजे अभ्यासे. समाधी घर पुसे मानसाचे जाणिजे योगपीठीचा भैरवू. काय हा आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. हा संसारू मानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप. जैसे परिमळेचे धरिजे रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी होनी काढिला. दिसे तेने माने रूढला साधक दसे. जे वर्ष शंताची या कोडी जन्मसहस्रांची या आडी. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. मनोनी साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे. मग आयतीये बैसे राणीवे विवेकाचिये. पाठी विचारतिया वेगा तो विवेकू ही ठाके मागा. मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे. आपण पास आपण मोरे आकाशही. प्रणवाचा माथा बुडे तुले अनिर्वाच्य सुख जोडे. म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती. तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके. तेने बहुती जन्मे मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली. म्हणून उपजत खेओ बुडाली लग्न घटिका. आणि तद्रुपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके. तैसे विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाये. ते विद्यामानेची देहे जाहला तोगा. जया लाभाची या आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा. घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. काजिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी. झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा. झोंबती तपिये चाडा जयाची या. जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य. एवते जे पूज्य सकळा सदा. ते चितो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. मनोनी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी यासी वेद्यू. तापसांचा अद्यू तपोनाथू. पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा. तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे. म्हणून या कारणे तुंते मी सदा म्हणे. योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा.
आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेथ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवने कनरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजय म्हणे तेथ दिला पासोनी पार्था एकीजे ऐसीची आस्था दुनावली हे यदुनाथा भाओ सरले की सावियांची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरूपिल तो प्रसंगो आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धिवंसा श्रीनिवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे विजची वाईले म्हणून येणे मुख जे निगे ते संतांच्या हृदयी साचेची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे सांटो वाटी घ्यावे चित्ताचिया अवधानाचे निहाते नेयावे हृदया अंतोते हे रिजवितील आयनी ते सज्जनाची ये हे स्वहिता ते निवविती परिणामा ते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेसी श्रीमुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियेचे निप्रबंधे सांगेन मी